नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये. आज 22 डिसेंबर 2025 हा दिवस भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल असं वाटतंय. कारण की आज निफ्टीनं सगळे अडथळे पार करत 26,100चा टप्पा ओलांडला आहे. शनिवारी आपण गोष्ट केली होती की हा 26,000 पार करेल की नाही याच्याविषयी आपल्याला माहिती जाणून घ्यायची होती. पण त्याने डायरेक्ट गॅप अप ओपन करून त्याने आज चांगली क्लोजिंग दिलेली आहे. मार्केटमध्ये ही तुफानी तेजी का आली आणि कोणते 3 शेअर्स आज रॉकेटमध्ये आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या उच्च स्तरावर तुम्ही खरेदी करावी का नाही करावी या प्रश्नाचे उत्तरं आपण या 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि की आज मी शेवटी काहीतरी खास सांगणार आहे. ठीक आहे. आज मार्केटची सुरुवात खूपच दमदार झालेली आहे. निफ्टी 26,055 वर उघडला आणि बघता बघता त्याने 26,155 पर्यंत तो जाऊन आला. त्यानंतर त्याने म्हणजे आज दिवसभर त्याने बुल्सने पूर्ण मार्केटवर कंट्रोल ठेवलं. दिवसभर गॅप अप ओपन होऊन सुद्धा त्याने थोडंसुद्धा निगेटिव्ह कॅन्डल दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. जसं त्याने शुक्रवारी पण केलेलं होतं. त्यामुळं आज बुल्स जे 26,000 वर ओपन इंटरेस्ट होता मॅक्झिमम आपण गेल्या शुक्रवारी जे पाहिलेला होता. ते सगळे कॉल रायटर्स मी आज त्यांच्या पोझिशन वाइंड अप केल्या. आपण इथं पाहू शकतो ऑप्शन चेनमध्ये. ऑप्शन चेनमध्ये दिसतंय की 26,000चा कॉल रायटर जो होता, त्याच्यामध्ये ओ-आय चेंज किती झाला आपण पाहूया. याच्यामध्ये ओ-आय चेंज दाखवत नाही का? एक मिनिट आपण ओ-आय चेंज पाहूया. ओ-आय चेंज पर्सेंटेज पाहू. ओ-आय चेंज पर्सेंटेज ओके. अप्लाय करून पाहूया. ओके. ओ-आय चेंज किती झालेला आहे? तर 26,000 मॅक्झिमम ओ-आय होता. तर त्याच्यामध्ये जवळपास 87 लाखाचा हा ओ-आय चेंज झालेला आहे. ठीक आहे. 87 लाखाचा म्हणजे 87 लाख ज्यांनी कॉल राईट केले होते ते 87 लाख रायटर्सनी आज त्यांची पोझिशन वाइंड अप केली. त्यामुळे तो गॅप अप ओपन झाल्या त्याने डायरेक्ट जवळपास 100 पॉईंटची एंट्री मारली पहिल्या 15 मिनिटामध्ये. ठीक आहे. पहिल्या 15 मिनिटामध्ये आणि त्याच्यामुळं तिथून तो सस्टेन झाला. त्याच्यानंतर त्याच कॉल रायटर्सने आपली पोझिशन ही 26,200 वर बनवली. याच्यामध्ये जवळपास 8.25 लाख हे ओ-आय ॲडिशन झालेलं आहे इथं 26,200च्या कॉल रायटर्समध्ये. इथं आपल्याला दिसू शकतं. ठीक आहे. आणि 26,000च्या पुटमध्ये पण ओ-आय ॲडिशन झालेलं आहे. जवळपास 69 लाख पुट रायटिंग झालेली आहे. ठीक आहे. या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळं आज निफ्टी हा स्ट्रॉंगमध्ये होता. ठीक आहे. तर गेल्या शुक्रवारी जे आपण डिस्कस केले होते शेअर्स जसं की रिलायन्स हा ऑलरेडी खूप चांगला स्टॉक आहे आणि तो आज पण त्यांनी जवळपास ₹10चा व्हॉल्यूम म्हणजे ₹10चं वाढलेला आहे तो. एन्फीमध्ये US मध्ये एक टेक्निकल ग्लिच झाला होता गेल्या शुक्रवारी. त्याच्यामुळे एन्फीचा शेअर हा US मध्ये जवळपास 30-40% वाढलेला होता आणि त्याच्यानंतर तो डाऊन होत होत जवळपास 5-6% तिथं त्याचा ADR हा क्लोज झालेला आहे. पण त्याचा असर असा झाला की आज एन्फीचा शेअर कुठलीही न्यूज नसताना सुद्धा तो गॅप अप ओपन झाला आणि तो तिथंच सस्टेन झालेला आहे. पण हा बुलिश होता हे शुक्रवारीच दिसत होतं आपल्याला. आपण याच्याबद्दल अनालिसिस केलेलं होतं. दुसरा होता टाटा मोटर्स. मोटर्सने सुद्धा सांगितलं होतं की तुम्हाला मी शुक्रवारी तो चांगल्या ठिकाणी क्लोज झालेला आहे आणि आज सुद्धा तो जवळपास 1% वाढून जवळपास 1-2% वाढून त्याने चांगली क्लोजिंग दिलेली आहे. ठीक आहे. आज दुसरे कोणते शेअर्स होते ज्यांनी हे केलं तर दुसरे शेअर्स होते ते श्रीराम फायनान्स. श्रीराम फायनान्समध्ये एक न्यूज होती. श्रीराम फायनान्स एक मिनिट. श्रीराम फायनान्स. श्रीराम फायनान्समध्ये तो न्यूजमुळं त्याच्यामध्ये एक कोणत्यातरी गुंतवणूकदाराने गुंतवणूक केली त्याच्यामुळे तो समथिंग वाढला वगैरे अशी काहीतरी न्यूज होती. पण त्याचं जर शुक्रवारची क्लोजिंग बघितली तर शुक्रवारच्या क्लोजिंगमध्ये तो ऑलरेडी खूप चांगल्या म्हणजे शुक्रवारीच त्याची ही न्यूज ऑलरेडी मार्केटनं हे गृहीत धरून ठेवलेली होती. त्यामुळे शुक्रवारी बऱ्याच जणांनी त्याच्या पोझिशनमध्ये एंट्री करून ठेवलेली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी आज त्याच पोझिशनमध्ये क्लोजिंग चांगली दिलेली आहे. आणि जो जवळपास माझ्या मते
मंथली चार्ट जर बघितला मंथली चार्ट बघितला तर तो खूप स्ट्रॉंग क्लोजिंग देतोय. म्हणजे तो आता सध्या ऑल टाईम हायवर आहे त्याच्या. मल्टी इयर हायवर आहे. आणि हे श्रीराम फायनान्ससाठी खूप चांगलं आहे. डेली कॅन्डलसुद्धा खूप चांगली स्ट्रॉंग क्लोज झालेली आहे. डेली कॅन्डल बघितली दोन्ही ठिकाणी खूप चांगले स्ट्रॉंग व्हॉल्यूम आहेत. ओके. आता ह्याच्यामध्ये काय होतं, की एखादी रॅली जर अशी आली ह्या निफ्टी 50मध्ये, तर ह्याच्यामध्ये काय होतं, अशा 2 ठिकाणी जर गॅप गॅप झालेला असला आणि ती चांगली क्लोजिंग देत असेल, तर मंगळवारी सुद्धा समजा उद्याच्या दिवशी सुद्धा तो गॅप अप ओपन झाला, तर बऱ्याच ठिकाणी काय होतं, की बरेच जण फिअर ऑफ मिसिंग अपॉर्च्युनिटी किंवा फिअर ऑफ मिसिंग आउट आपण जो म्हणतो, फोमोचा शिकार होतात आणि बऱ्याच ठिकाणी ते या ठिकाणी बाय करायचा प्रयत्न करतात. कारण की त्यांचे 2 दिवस मिस झालेले आहेत. त्यामुळे तिसऱ्या ठिकाणी सुद्धा रॅली सोडायची नाही म्हणून बाय करतात आणि याचा परिणाम असा होतो, की तो मे बी गॅप अप होऊन पुन्हा डाऊन होऊ शकतो. कारण की 26,270 हा ऑल टाईम हाय आहे. म्हणजे 26,300 वगैरे समथिंग आणि त्याच्यानंतर तिथं खूप स्ट्राँग रेझिस्टन्स आहे आणि ऑलरेडीच आपण बघितलं मगाशी की 26,200ला कॉल रायटिंग जोरात झालेली आहे. ठीक आहे. आता पाहू उद्या काय होतं ते. तर आजचा दिवस हा असा गेलेला आहे. आता याच्यामध्ये आजचे 3 शेअर्स कोणते-कोणते होते सगळ्यात मोठे तर आपण बघितलं की टाटा मोटर्स आपण तर शुक्रवारीच पाहिलेला होता. त्यांनी खूप चांगली सुरुवात दिलेली. इन्फोसिस आपण पाहिला आणि दुसरा होता श्रीराम फायनान्स. या 3 शेअर्सनी आज निफ्टीला स्ट्राँग क्लोजिंग देऊन तो चांगल्या ठिकाणी क्लोज केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या लेव्हल्स कोणत्या तर माझ्या मते 26,200. 26,200 हा जर उद्यासुद्धा गॅप अप होऊन जर त्याने सस्टेन केलं, तर 26,300 गाठायला त्याला काहीच वेळ लागणार नाही. आणि उद्या परत निफ्टीची एक्सपायरी आहे, वीकली एक्सपायरी. तर शॉर्ट टर्ममध्ये निफ्टी हा प्रोबॅबिलिटी 26,300 ते 26,100च्या मध्ये राहू शकतो असं मला वाटतं. आणि इथून पुढं असं होऊ शकतं की जेवढा गॅप डाऊन होईल तेवढ्या वेळेस तो गॅप डाऊनमध्ये त्याला वर घेऊन जाऊ शकतो. आणि आज बरेचसे शेअर्स म्हणजे जे टिकत चालले नाहीत जसे की रेल्वेज वगैरे किंवा डिफेन्स सेक्टरमधले शेअर्स ते सुद्धा आज वर गेलेले आहेत. ठीक आहे. आज त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगली रॅली होती. आपण ते उद्या बघूया. आजच्या दिवसापुरतं एवढंच. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते नक्की सांगा आणि तुम्हाला याच्याबद्दल अजून कोणती माहिती पाहिजे असल्यास ती मला नक्की कळवा. थँक यू. थँक यू व्हेरी मच. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.